नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकारची मोत्यांची डिझाईन रांगोळी शिकणार आहे। तर ती रांगोळी करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती मी 2 कलर घेतलेले आहे, एक लाल एक पिवळा आणि पांढरे मोती। हे तिघेही 5 नंबरचे मोती आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई। हे पहा, सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, मी ही सुई घेतलेली आहे। सुईमध्ये मी हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। आज मी अगदी छोटूसंच पान तुम्हाला शिकवणार आहे। परवा मी थोडं मोठं पान शिकवलं होतं डिझाईनचं, नाही का? आज मी तुम्हाला छोटं पान शिकवणार आहे। हे असं पान मी तुम्हाला शिकवणार आहे, पण ह्याच्यामध्ये हे 2 गोल आणि त्याच्यावरचे गोल कसे करायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे। आणि अशा प्रकारची आपल्याला आज रांगोळी बनवायची आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। सुई घेतली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। हा असा एवढा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। मी लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे। तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन करून ही रांगोळी बनवू शकतात। हे पहा, आता मी 6 मोती ओवून घेणार आहे। हे 6 मोती आपण ओवून घेतले। आता त्याचा आपल्याला सर्कल बनवायचा आहे। तर सर्कल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। पहा, ही गाठ पाडलेली आहे। गाठीजवळचा हा जो एक मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे समोरच्या दिशेने। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे। आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। आता हे मोती थोडेसे साईजला लहान आहे, म्हणजे 5 नंबरचे आहे, पण थोडे लहान आहे, त्यामुळे सुई त्याच्यातून काढायला जरा जड जाते। तर मी एकेका मोत्यातून सुई बाहेर काढते आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। डिझाईन एकदम सोपी आहे। मी तुम्हाला जॉईन करायला सुद्धा एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, ती तुमच्या पटकन लक्षात येईल। आणि मला कमेंटद्वारे कळवा की बाबा तुम्हाला ही डिझाईन आवडली का, कलर कॉम्बिनेशन आवडले का, तुम्हाला समजले का शिकवलेले, असं मला कळवा। हे पहा, आता ही सुई आपली निघत नाही आहे। तर मी काय करते, मी आपली एक सांची चिमटा असतो आपला हा असा, त्याच्याने ही सुई अशी बाहेर काढून घेते। ही अशी सुई मी बाहेर काढते आणि धागा ओढून घेते। हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। आता आपण परत या एका मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। आता आपल्याला इथे हा 6 मोत्यांचा गोल आपण तयार केलेला आहे। आता हा एक मोती धरून 5 मोती धाग्यातून आपल्याला 6 मोत्यांचा गोल इथे दुसरा बनवायचा आहे। तर मी आता धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेते आहे। पहा, हे 5 मोती ओवून घेतले। हे पहा, आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपण त्याच दिशेने समोरून बाहेर काढणार आहे। अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। पहा, अशी आपली सुई मध्यभागी निघालेली आहे। आता हे जे समोरचे 2 लाल मोती आहे, हे 4 मोती आहे, 1 2 3 4, हे 4 मोती आहेत। तर आपण ह्या एका मोत्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढू। हे 2 मधले मोती आहे, हा सोडायचा, हा सोडायचा, आणि हा जो
मोती आहे एक, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता आपल्याला हे 2 मोती इथे आहे, तर 4 मोती पांढरे ओवायचे. आता आपल्याला पांढरे मोती घ्यावे लागणार आहे. आता आपण पांढरे मोती घेऊ. आता मी धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता आपण हे 4 मोती आहेत, ह्या 4 मोत्यातले हा एक कोपऱ्याचा आणि हा एक कोपऱ्याचा, हे 2 मोती सोडायचे. हे सेंटरचे जे 2 मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर आपण ऑलरेडी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, तर तिथून न काढता आपण त्याच्या शेजारचा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. पहा, असा आपला 6 मोत्यांचा गोल इथे तयार झाला. परत आपण हा एक लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. तो कसा करायचा? आता इथे 2 पांढरे गोल करायचे आपल्याला. इथे 2 पांढरे गोल करायचे. ते कसे करायचे पहा. आता मी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर हा एक मोती आणि 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा आहे. छोटंसं पान आहे, नाजूक असं पान आहे. डिझाईन पण नाजूक आहे, खूप सुंदर दिसते आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही कुठलेही घेऊ शकतात. हे 5 मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेले आहे आणि हा एक पांढरा मोती, असं आपल्याला 6 मोत्यांचं सर्कल इथे बनवायचं आहे. पहा, हा एक सर्कल आपला इथे झाला. आता परत आपण त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढला. आता ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, असे हे 2 मोती जवळजवळ आहे. आता आपल्याला हे 2 मोती 4 मोती घेऊन 6 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. आता मी परत धाग्यामध्ये 4 मोती पांढरे ओवून घेणार. हे 4 मोती ओवून घेतले आणि आता 1 आणि 2 अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली आपण. इथे आता आपले 3 पांढरे गोल तयार झाले. आता आपल्याला इथे एक गोल 6 मोत्यांचा करायचा आहे. तर आता मी पहा, आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती आहेत. तर आपण ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आणायची. तर आता मी ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर आणते आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. मध्यभागी सुई काढली 2 मोत्यांमधनं. आता हे 2 मोती आणि 4 मोती धाग्यात आपण ओवून घेऊ. म्हणजे आपला हा 6 मोत्यांचा शेवटचा गोल इथे तयार झाला. एकूण आपण किती गोल तयार केले पहा. पांढरे 4 केले आणि लाल 2 केले. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि हे जे मधले 2 मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढला. पहा, आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा मोती गोलातला, ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, शेवटच्या टोकाला. आता इथे एक रंगीत मोती, मी पिवळा कलर घेतलेला आहे. हा एक रंगीत मोती मी ओवून घेतला. आता आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ह्या इकडच्या साईड. आता आपण इकडून ही सुई बाहेर काढू, म्हणजे हा मोती इथे व्यवस्थित असा पॅक होईल. हे पहा, अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. हे असं सुंदर असं पान आपलं छोटूसं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे जॉईंट कसं करायचं ते दाखवणार आहे. जॉईंट एकदम मी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, पटकन येईल. आता मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आहे. पहा, हे पान इथे आपलं छोटंसं तयार झालेलं आहे. आता मी इथे गाठ पाडून घेते आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. गाठ हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते कशी पाडायची ती. बाकीचा धागा आपण कातलीने कापून घेऊ. हे पहा, हे असं सुंदर असं छोटूसं नाजूक असं पान आपलं तयार झालेलं आहे.
तर मी इथे हे पानं तयार करून घेतले. पहा 6 पानं आपल्याला बनवायचे आहे. मी 5 पानं तयार करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला ते जॉईन कसे करायचे ते दाखवते. आता मी सुईमध्ये मोठा धागा ओवून घेतलेला आहे, कारण आपल्याला धागा संपून जातो म्हणून मी मोठा धागा सुईमध्ये ओवून घेतला आहे. पहा हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. आता मी हे जे 4 मोती आहे ह्या पानातले, ह्याच्यातून सुई मी बाहेर काढणार आहे. पहा हे सरळ 4 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू आपण. आता हे 2, आता आपली इथे गाठ आलेली. पहा याच्यातून निघाली सुई तो उत्तमच आहे, नाही तर परत आपल्याला चिमट्याचा उपयोग करावा लागेल. हे पहा ही अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत हा शेवटचा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेऊ. हे एक पान, ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढली खालच्या. आता आपण हे दुसरं पान घेऊ. सध्या आता आपल्याला हे मोती नको आहे. आता पहा आता हे दुसरं पान घेतलं, ह्या दुसऱ्या पानातले पण हे 4 मोती, असे 4 मोती पानाचे आपण आता जॉईन करून घेणार आहे. असा ह्या मोत्यातून सुई काढून 1 मोती 2 मोती पांढरे टाकून परत पुढच्या मोत्यातून सुई आपल्याला काढायची आहे. ते मी तुम्हाला शिकवत नाही, कारण ते जरा कठीण जाणार आहे शिकवायला, तर मी ही सोपी पद्धत तुम्हाला शिकवते आहे. हे दुसरं पान आपलं इथे झालं तयार, जॉईन झालं. आपल्याला असा गोल बनवायचा आहे मधला लाल मोत्यांचा, तर तो जॉईन कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. 2 पानांचे गोल झाले. आता हे तिसरं पान घेतलं, हे पण 4 मोती आपण जॉईन करून घेऊ. हे पहा ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली, परत त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. पहा हे तिसरं पान झालं आपलं. तुम्ही 6 पानं, मी 6 पानं केले आहे. तुम्ही जितके पानांची डिझाईन करता येईल तितक्या पानांची मोठीसुद्धा ही डिझाईन तुम्ही करू शकता. आपण देवाजवळ रांगोळीसुद्धा ह्याची ठेवू शकतो, किंवा छोटीशी निरांजनसुद्धा आपण ह्याच्या ठेवू शकतो. हे पहा हे आता आपलं इथे 4थं पान तयार होतं आहे जॉईन. आता परत आपल्याला इथे ही गाठ आलेली आहे, तर काय करायचं, ही गाठ थोडीशी अशी सरकवून घ्यायची, सरकली तर, आणि परत अशी सुई त्या गाठीच्या मोत्यातून आपल्याला बाहेर काढायची. पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली, ही पटकन निघाली. पहा गाठीमधनं सुई, आणि त्याच्या पुढचा एक शेवटचा लाल मोती, ह्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढली. 4 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आपलं आता हे 4थं पान जॉईन झालं आहे. पहा आता मी 5वं पान घेते. 5व्या पानातले हे 4 मोती. आता हां लक्ष द्या मित्रमैत्रिणींनो. हां आता मी हे 4थं पान 5वं पान घेतलेलं आहे. तशीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली, परत ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढू. पहा ही अशी सुई बाहेर काढली, आणि आता आपल्याला शेवटचं पान जॉईन करायचं आहे. पहा हे पानं इथे आले आपले, दिसतात ना तुम्हाला. हे पहा हे असे पानं. आता परत मी ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढते. पहा तुम्हाला दिसलं नसेल, माझा हात सरकला, तर मी आता परत तुम्हाला हे सुई काढून दाखवते. ह्या 4 मोत्यातून खालच्या हे वरचे गोल सोडायचे पांढरे, हे 4 मोती त्याच्यातले सोडायचे गोलातले, आणि हे जे खालचे 4 मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. पहा हे आपले 6 पानं इथे जॉईन झालेले आहे. आता तो गोल कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. असा धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा हा असा धागा ओढून घेतला आपण, आणि आता ह्या पानातले हे 2 मोती, हे 2 मोती हां ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली. पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे असा आपला पान जॉईन झाला. हा गोल दिसतो. पहा हा गोल दिसला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आपली, ह्या एका गोलातला हा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर निघाली. आता त्याच्या पुढचा एक लाल मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढू.
आता इथे गाठ आली तर ही गाठ थोडीशी अशी साईडला करून घ्या अशी, म्हणजे आपली सुई त्या मोत्यातून परत वरती निघेल. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. आता सुई निघत नाही म्हणून आपण परत चिमट्याचा उपयोग करून सुई थोडीशी बाहेर ओढून घेणार आहे. पहा, अशी सुई ओढून घेतली. आणि आता आपल्याला इथे पांढरे मोती वापरायचे मित्रमैत्रिणींनो. हां, आता आपण अशी सुई बाहेर काढली. आता हे तीन मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरती बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत हे दोन मोती लाल ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. परत हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता हे अशी सुई बाहेर काढली आपण. आता आपल्याला हा जो गोल आहे ह्याच्यातला हा मोती आणि त्याच्यावरचा जो गोल आहे दुसरा त्याच्यातला हा मोती, असे दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती ओवायचे आहेत. हे पहा, आता मी हे दोन पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता परत आपल्याला त्याच्या खालचा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपण आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत वरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढायचा आहे. हे पहा, असा धागा ओढला गेला आपला. आणि आता परत आपण हा एक लाल मोती ह्याच्यातूनच सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत आता आपण इथे दोन पांढरे मोती ओवून घेतले. आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आणि परत आता आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि इथे आता आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. पहा, इथे 6 मोत्यांचा आपला गोल तयार होतो. हे 3 मोती, हे 2 मोती. आता आपण एक पांढरा मोती परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती, अशा 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे आपलं हे एक पान जॉईंट झालं. पहा, आणि आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या पानातलं हा खालचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्या पुढच्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. एक पान जॉईंट झालं आपलं. धागा ओढायचा आहे. आता हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे. हे झालं आपलं पान जॉईंट. आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे. तर आता इथे आपण परत 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि आता आपल्याला परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. हे पहा,
आणि आता परत आपण हे 2 पुढचे लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते आहे. पहा, आता त्याच्यावरचा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढली आपण. आणि आता त्याच्यावरचे हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून हे 1 आणि 2 हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघाली. पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती मी ओवून घेतले. आणि आता आपल्याला परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, परत ह्या गोलातला हा लाल मोती अशी सुई बाहेर काढली आपण. हे पहा, आणि आता आपल्याला ह्या पानातून सुद्धा सुई वरती काढायची. तर 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे. आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. पहा, आता इथे आपल्याला परत 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती ओवले आणि आता आपण इकडनं सुई वरती काढली. आता आपल्याला इकडून सुई परत बाहेर काढायची आहे खाली. हे पहा, ही अशी सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर काढली आपण. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला पुढचे 2 पानं जॉईन करायचे आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 4 हे 4 लाल मोती आहे ह्याच्यातून परत आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. परत हे 2 मोती. आणि परत हा एक लाल मोती. अशा 4 लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, 1 2 3 4 अशी ह्या 4 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून ह्या पानातल्या ह्या गोल आहे ह्या गोलातला हा 1 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती अशा ह्या 2 मोत्यातून सुई परत आपण वरती बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला अजून 3 पानं जॉईन करायचे आहे. इकडून सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. आणि ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, त्याच गोलातला हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली खाली. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार होते. पहा, आणि लगेच आपण त्याच्या पुढचा हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता त्याच्या पुढचे जे 2 पांढरे मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची. ह्या पानातला हा गोल आहे हा 1 मोती, हा गोल आहे हा 1 मोती. अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपण वरती काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता इथे परत आपण 2 मोती पांढरे ओवून घेणार आहे. तुम्हाला डिझाईन आवडली का, समजली का, ते मला कमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. तर इकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत ही अशी सुई बाहेर काढली आपण. हे पहा, परत आपल्याला पुढच्या पानाला सुद्धा तसंच करायचं आहे.
खालच्या 2-2 मोत्यातून, लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. वरच्या पांढऱ्या मोत्यात सुई घालायची आहे. परत हा धागा ओढला. आता आपण हा जो खालचा मोती आहे पांढरा, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली आणि लगेच आता आपण हा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. हा लाल मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आपल्याला. हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता मी तुम्हाला हे पान खाली ठेवून सांगते कसं करायचं ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 हे 4 लाल मोती ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे. हे पहा, आता हे 2 लाल मोती. आता इथून सुई निघत नाही आपली, तर आपण काय करणार आहे, ह्याच्या पुढच्या लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू आपण. हा जो खालचा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. पहा, मोत्यांचे छिद्रे थोडेसे छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे सुई काढायला जड जाते. हे अशी सुई बाहेर काढली. आता त्याच्या पुढचे 3 लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू आपण. हे पहा, हे 3 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ह्याशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता हे जे पान आहे आपलं वरचं, हे पान आहे. ह्या पानातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आता इथे आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला परत खालच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढायचा आहे. आणि आता परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला. हा लाल मोती त्याच्या पुढचा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढली. पहा, हे पहा, ही या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे वरती. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. हे 2 पांढरे मोती मी आता परत ओवून घेतले. आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढायचा आहे. असा धागा ओढून घेतला. आणि आता परत आपण हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार होत आलेली आहे.
आता परत आपण ह्या 1 2 3 4 अशा 4 मोत्यातून सुई बाहेर काढू रंगीत मोत्यांमधनं. आता हे 2 लाल मोती ह्या 2 मधनं काढली. आता हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. वरच्या दिशेने ही सुई बाहेर काढली आपण. पहा, फक्त खालच्या लाल मोत्यांचा गोल केला आहे, त्याच्यातले 4-4 मणी आणि वरच्या पानांचे खालचे 2 पांढरे मोती अशा ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची असते. हे पहा, आता मी ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेऊ. आता आपल्याला एकच पान जॉईन करायचं आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली. पहा, कशी सुई बाहेर निघाली, दिसली का? आणि धागा ओढायचा आहे. आणि आता परत आपण ह्या 1 2 3 ह्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला. हे पहा, ह्याशी सुई बाहेर काढली. परत हा 1 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि ह्या पानातले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. ह्याशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता परत आपण हे जे पांढरा मोती आहे इकडचा ह्याच्यातून सुई बाहेर काढू. इकडून वरती काढली. आता परत आपण इकडून खाली सुई काढणार आहे. ह्याशी सुई बाहेर काढली आपण. परत आता आपण हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. इथे आपले 3-3 मोत्यांचं डिझाईन तयार होते खाली. आता परत आपण ह्या लाल मोत्यातून, पहा आता लक्ष द्या, 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची परत आपल्याला. हे तिरकस 4 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला. आता आपल्याला शेवटचंच पान जॉईन करायचं आहे. हे 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि ह्या गोलातल्या ह्या 2 मोत्यातून, आता ह्या गोलातला हा 1 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती वरचा, असे 4 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली वरती आपण. अशी सुई बाहेर काढली. आणि आता आपण ह्या पानातला हा जो गोल आहे, हा 1 गोल, ह्याच्यातला हा मोती आणि हा गोल आहे वरचा, त्याच्यातला 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला परत 2 मोती ओवून घ्यायचे आहे. पांढरे 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण ह्या एका शेजारच्या 2, हा 1 आणि हा 2 ह्या गोलातला ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे. आता ह्या पानातला हा गोल आहे 4 मोत्यांचा, हे 2 लाल, अशा 6 मोत्यांचा गोल सुरुवातीचा आहे. तर त्याच्यातला हा 1 मोती आणि हा जो दुसरा गोल केलेला आहे त्याच्यातला हा मोती पांढरा, असे हे खालचे 2 मोती आहे. ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण इथे 2 पांढरे मोती ओवून घेऊ. इथे आपली सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे. ती तुम्ही देवापुढे ठेवू शकतात.
हे 2 पांढरे मोती येऊन घेतले, हे पहा. आणि आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची, त्याच्या पुढचा हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. इथे आपली ही मोत्या फुलांची रांगोळी तयार झालेली आहे. हे पहा, ही इथे आपली रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. गाठ हे कशी पाडायची मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. इथे गाठ पाडून घेतली, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, सुंदर अशी आपली रांगोळी डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे पहा, अशा आपल्या देवाजवळ ठेवायला सुंदर अशा रांगोळ्या तयार झालेल्या आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद.